हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मी ऐश्वर्या घेऊन आलेली आहे सेट 3 ऑफ MPSC कंबाइंड एक्झामिनेशन PYQs ऑफ रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. सो लेट स्टार्ट. पहिला हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो इट इज 0.5 रेज टू 4 प्लस 0.2 चा क्यूब अपॉन 0.3 चा स्क्वेअर मायनस 0.2 चा स्क्वेअर. ओके, नाव ही ही व्हॅल्यू बघा, याची जी पॉवर आहे ती खूप जास्त मोठी आहे. सो आपण त्याला डिवाइड करून छोटी करूयात. जर a रेज टू m n असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो का, a रेज टू m इंटू n. ओके, इट मीन्स हा जो 4 आहे आपण त्याला डिवाइड करणार आहोत. वी कॅन राईट इट ॲज 2 इंटू 2. सो 0.5 रेज टू स्क्वेअर इंटू 2 मीन्स 2 इंटू 2 हा 4 झाला, राईट. प्लस 0.2 चा क्यूब अपॉन 0.3 चा स्क्वेअर मायनस 0.2 चा स्क्वेअर, राईट. आता इथे बघा 0.5 चा स्क्वेअर. सो 5 चा स्क्वेअर काय असतो? 25, बरोबर. सो 0.5 चा जर आपल्याला स्क्वेअर काढायचा असेल तर आपण सगळ्यात पहिला 25 लिहिणार. ओके, आय राईट द स्क्वेअर ऑफ 5, 25. आणि हा जो स्क्वेअर आहे याच्यावरती स्क्वेअर आहे, याचाच अर्थ जे पॉइंट असेल तो 2 डिजिट आधी असेल, त्याचा अर्थ इथे पॉइंट असेल. सो 0.25 इज द स्क्वेअर ऑफ 0.5. ओके, सो इथे आपण लिहिणार आता हे व्हॅल्यू 0.5 स्क्वेअर. हा जो इनर आहे याच्या जागेवर आपण ती व्हॅल्यू लिहिणार 0.25 आणि हा जो बाहेरचा स्क्वेअर आहे तो तसाच राहणार प्लस 0.2 चा क्यूब अपॉन 0.3 चा स्क्वेअर मायनस 0.2 चा स्क्वेअर. ओके, आता इथे 0.25 चा स्क्वेअर विचारलाय. सो 25 चा स्क्वेअर काय आहे? 625, राईट. तुम्हाला सगळे स्क्वेअर्स हे लर्न असले पाहिजे. सो 25 ॲटलीस्ट 30 पर्यंत तरी. सो 25 चा स्क्वेअर आहे 625 आणि 0.25 चा स्क्वेअर सगळ्यात आपण पहिला 625 लिहून घेणार 25 चा स्क्वेअर. आणि ते स्क्वेअर आहे याचाच अर्थ पहिला 2 डिजिटच्या आधी डेसिमल आहे, अजून 2 डिजिट शिफ्ट होणार बिकॉज ऑफ द स्क्वेअर. अजून 2 डिजिट तो मागे जाणार डेसिमल, ह्याचाच अर्थ 4 डिजिट मागे जाणार आणि आन्सर विल बी 0.0625. ओके, सो 0.25 चा स्क्वेअर काय आला? 0.0625 प्लस 2 चा स्क्वेअर 8 आणि क्यूब आहे म्हणून 3 डेसिमल, 3 डिजिटच्या आधी डेसिमल असणार. 3 चा स्क्वेअर आहे 9 आणि स्क्वेअर आहे म्हणून 2 डिजिट डेसिमल नंतर मायनस 2 चा स्क्वेअर 4 आहे आणि स्क्वेअर आहे म्हणून 2 डिजिट नंतर डेसिमल, बिकॉज 2 आहे म्हणून 2 डिजिट नंतर डेसिमल. ओके, तर आता याचं ॲडिशन. सो याचं ॲडिशन आपण कसं करणार? जर हे 0.0625 प्लस आता हा 0 पॉइंट इथे 3च व्हॅल्यू आहेत डेसिमल नंतर आणि ते 4 आहेत, तर आपण काय करायचं? डेसिमलच्याच खाली डेसिमल आलं पाहिजे असं लिहायचंय. सो 0.008 हे असं येणार आणि इथे आपण 0 लिहू शकतो इफ यू वॉन्ट. आणि 5 प्लस 0 5 10 7 0. सो आन्सर इज 0.0705 डिवाइड बाय, आता इथे पण 2 डिजिट आहेत, इथेही 2 डिजिट आपण डिरेक्टली करू शकतो. 9 मायनस 4 5. सो 0.05 कारण 2 डिजिट नंतर डेसिमल आहे दोन्हीकडे. सो 0.05 इज द आन्सर. आता याला डिवाइड करायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, सो आपण ह्याला इझी करणार आधी. हा जो खालचा डेसिमल आहे तो जर आपण काढला इथून तर हे खालचा डिजिट काय होईल? 5 होणार. ओके, सो डिनॉमिनेटर मध्ये 5 येणार, तर आपण 5 तो कसा करणार? 0.0705 अपॉन 5 आणि इथे किती डिजिट्स आहेत डेसिमल नंतर? 2 आहेत. सो आपण न्यूमरेटर मध्ये म्हणजे वरती 100 नी मल्टिप्लाय करणार. ओके, सो आता जेव्हा आपण ह्याला वरच्या नंबरला 100 नी मल्टिप्लाय करणार, हा जो डेसिमल आहे तो 2 डिजिट पुढे जाणार. ओके, 2 डिजिट अहेड जाणार. सो काय येईल? 0 नाही, 2 डिजिट इथे पुढे जाणार, मग 7.05 येणार डिवाइड बाय खालचा 5. आता याला डिवाइड करा. सो व्हॉट विल बी द आन्सर? 5 1 जा 5,
5 4 are 20 आणि परत 5 1 are 5. So the answer will be 1.41. 1.41. ओके. सो आय गेस तुम्हाला कळलं असेल हे मी कसं सांगितलंय. मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. सगळ्यात पहिला मी हे जे इक्वेशन दिलेलं आहे तसं ॲज इट इज कॉपी केलंय आणि याचा जो 4 आहे, रेज टू 4 आहे, इट इज अ बिट थोडंसं डिफिकल्ट आहे. नॉट डिफिकल्ट ॲक्च्युली, थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणून मी त्याचं जे पॉवर आहे ते डिवाइड केली बाय युझिंग दिस फॉर्म्युला AMN इज इक्वल टू A रेज टू M इंटू N. मग त्याचाच आपण 0.5 स्क्वेअर इंटू परत स्क्वेअर केला, मीन्स 2 2 हा जो 4 येतो, परत 0.2 चा क्यूब आपण 0.3 चा स्क्वेअर मायनस 0.2 चा स्क्वेअर. आता 0.5 चा स्क्वेअर इथे मी लिहिलाय 0.25 आणि हा बाहेरचा स्क्वेअर तसाच इथे लिहिलेला आहे 0.2 चा क्यूब, बाकी सगळं ॲज इट इज. आणि 0.25 चा स्क्वेअर काय येतो 0.0625 प्लस 0.2 चा क्यूब येतो 0.008 अपॉन 0.3 चा स्क्वेअर 0.09, 0.2 चा स्क्वेअर 0.04 आणि जेव्हा आपण ह्याला ऍड करतो तर 0.0705 येतं आणि ह्याला सबट्रॅक्ट केल्यावर 0.05 येतो. तर आता ह्याचं जर डिव्हिजन सिम्प्लिफाय करण्यासाठी मी काय केलंय, ह्याचा डेसिमल काढलाय आणि न्यूमरेटरला तो जो हा डेसिमल काढण्यासाठी बिकॉज इथे 2 डिजिट आहेत म्हणून मी वरती 100 नी मल्टिप्लाय केलाय आणि जेव्हा मी ह्याला 100 नी मल्टिप्लाय केला, हा जो डेसिमल आहे याचा हा 2 डिजिट पुढे शिफ्ट झालाय. सो 7.05 डिवाइड बाय 5 आणि हे डिवाइड केल्यावर आपल्याला 1.41 हे आन्सर येतं. ओके, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 12 प्लस ब्रॅकेट मायनस 25 मायनस परत एक ब्रॅकेट 25 मायनस 12 अँड देन दिस. ओके, सो सगळ्यात आधी असा क्वेश्चन जेव्हा आपल्याला दिसतो खूप साऱ्या ब्रॅकेट्स मधला सगळ्यात इनर मोस्ट जो ब्रॅकेट असतो तो सगळ्यात पहिला आपण सॉल्व्ह करतो. सो इथे आपण इनर मोस्ट ब्रॅकेट कोणता दिसतोय, मला हा दिसतोय सगळ्यात आतमधला सगळ्यात छोटा हा ब्रॅकेट आहे. सगळ्यात पहिला आपण हा सॉल्व्ह करणार आणि बाहेरचे आपण तसेच लिहिणार 25 मायनस इथे 25 मायनस हा 25 मायनस 12 काय येतं 13 आणि हा बाहेरचा ब्रॅकेट तसाच. ओके, नेक्स्ट आतमधला ब्रॅकेट कोणता आहे हा आहे. सो आपण नेक्स्ट हा सॉल्व्ह करणार. सो 12 प्लस 25 मायनस 25 मायनस 13 काय येतं 12 झालं. आता एकच ब्रॅकेट राहिलेला आहे, हा स्ट्रेट अवे आपल्याला दिसतंय असा आहे, राईट. ब्रॅकेट ओपन केला मी आणि इथे 12 आणि 12 कट होत आहे, 12 मायनस 12 आणि काय राहत आहे लास्टला 25. ओके, सो द आन्सर इज 25. आन्सर इज 25. सगळ्यात पहिला मी काय केलंय तसंच जे इक्वेशन दिलंय जे ब्रॅकेट्स मध्ये दिलंय ते मी लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी सगळ्यात इनर मोस्ट ब्रॅकेट आधी सॉल्व्ह केलाय 25 मायनस 12 13 आलं हे उत्तर आपलं. हा जो ब्रॅकेट आहे याचं उत्तर इथे लिहिलेलं आहे आणि मग हा 25 तसाच याचं उत्तर 13 आणि हा जो ब्रॅकेट आहे तो नेक्स्ट स्टेप मध्ये इथे सॉल्व्ह केलाय मी, त्याचं उत्तर 12 आलंय. हा 25 तसाच आहे बाहेरचा आणि जेव्हा मी हा ब्रॅकेट ओपन करते सो 12 प्लस 25 मायनस 12 येतं आणि हे 12 आणि हा 12 सबट्रॅक्ट करतो, 12 मायनस 12 0 आणि राहतो काय फक्त 25. सो द आन्सर इज 25. नेक्स्ट क्वेश्चन. एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास 37 होतात, पाय मोजल्यास एकूण 116 होतात, तर त्यापैकी हत्तींची संख्या किती? ओके, सो एका झू मध्ये तिथे काय आहेत एलिफंट्स आणि डक्स आहेत. तर जेव्हा आपण त्यांच्या मान मीन्स नेक जेव्हा आपण काउंट करतो तर ते किती दिसत आहेत दोघांचे मिळून 37 दिसत आहेत आणि त्यांचे जेव्हा पाय आपण मोजतो तर ते किती आहेत दोघांचे 116 आहेत. ठीक आहे, सो आपण एक काम करूयात, आपण जे डक्स आहेत त्यांना मानूया एक्स. ओके, आणि जे एलिफंट्स आहे नंबर ऑफ एलिफंट्स त्यांना मानूयात वाय. ओके, आपण नंबर ऑफ एलिफंट्स आणि नंबर ऑफ डक्स एक्स आहे, नंबर ऑफ एलिफंट्स वाय आहे. सो माना किती आहेत रे, डक्सना एकच मान असते आणि एलिफंटलाही एकच मान असते, राईट. सो आपण त्याच्या जागेवर एक्स प्लस वाय हा इक्वेशन बनवू शकतो
डक्सची एक एक मान प्लस म्हणजे 1 इंटू एक्स प्लस 1 इंटू वाय विच इज एक्स प्लस वाय. ओके, इज इक्वल टू किती मान आहे 37. दोघांचे मिळून 37 मान आहे. ओके, सो हे झालं आपला पहिला इक्वेशन. दुसरा इक्वेशन काय आहे, दोघांचे पाय. सो आता डक्स ना किती पाय असतात 2 पाय. सो 2 टाइम्स एक्स बरोबर. आणि एलिफंट्स ना किती पाय असतात 4. सो 4 टाइम्स वाय राईट. डक्स ना 2 पाय असतात म्हणून 2 टाइम्स एक्स आणि एलिफंट्स ना 4 पाय असतात म्हणून 4 टाइम्स वाय. आणि टोटल किती आहेत 116. सो हे झालं आपलं इक्वेशन 2 बरोबर. आता इक्वेशन 1 बघा आणि इक्वेशन 2 बघा, दोघांमध्ये थोडीशी सिमिलॅरिटी लागेल आपल्याला त्यांना सबट्रॅक्ट किंवा ऍड करण्यासाठी. म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या इक्वेशनला ह्याच्या बरोबरीचं करणार आहोत, ह्याच्या सिमिलर करणार आहोत आपण दोघी इक्वेशन. सो हे जे इक्वेशन 1 आहे, जर मी हा 2 नी मल्टिप्लाय केला, जर हा इक्वेशन मी 2 नी मल्टिप्लाय केला तर ह्या इक्वेशनच्या थोडा आसपास होईल तो राईट. सो आपण काय करूया, जो इक्वेशन 1 आहे त्याला 2 नी मल्टिप्लाय करूयात. तर आपल्याला काय मिळेल, 2 टाइम्स एक्स, हा जो इक्वेशन आहे त्याला मी 2 नी मल्टिप्लाय करते. 2 टाइम्स एक्स प्लस 2 टाइम्स वाय इज इक्वल टू, आणि ह्याला 2 नी मल्टिप्लाय करा, 37 इंटू 2 काय येतं 74. ओके, सो हा झाला इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन, ह्या इक्वेशनला जेव्हा मी फर्स्ट इक्वेशनला जेव्हा मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर मला हे मिळालं राईट. आणि सेकंड इक्वेशन हा आहे. तर आपण जर हा इक्वेशन सेकंड इक्वेशन मधून मायनस केलं राईट, आता हा इक्वेशन 2 च्या क्लोज आलेला आहे थोडा. सो आपण ह्याला सबट्रॅक्ट किंवा ऍड जे काही आहे ते करू शकतो राईट. सो सगळ्यात पहिला मी इक्वेशन 2 लिहिते इथे. हा जो इक्वेशन 2 आहे ते लिहिते, 2x प्लस 4y इज इक्वल टू 116 राईट. हा इक्वेशन 2 झाला. इक्वेशन 2 होता जो वरती होता. आणि हाच इक्वेशन जो इक्वेशन 3 नेम देऊयात आपण याला. इक्वेशन 3 मी खाली लिहिते, इक्वेशन 3. ओके, मी ऑलरेडी इथे लिहिलेलं आहे, सो नो नीड टू राईट हियर. ओके, सो 2x प्लस 4y, 2x प्लस 2y हा इक्वेशन लिहिते मी. इक्वेशन 3, 2x प्लस 2y इज इक्वल टू 74. आता आपल्याला काय सिमिलॅरिटी दिसते, 2x सिमिलॅरिटी दिसते राईट. सो आपण याला काय करूयात, मायनस करूयात. मायनस केल्यावर 2x कट होईल आणि आपल्याकडे फक्त एक व्हेरिएबल राहील y. सो आपण याला मायनस करूयात. जेव्हा आपण हे दोन इक्वेशन मायनस करतो, 2x मायनस 2x काय होतं कट होतं. आणि 4 मायनस 2 काय होतं 2 आणि y विथ y. सो इथे 116 मायनस 74 राईट काय येतं 42. आणि पॉझिटिव्ह येणार बिकॉज 116 जो मोठा नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे. सो मला काय मिळालं, 2x कट झाला, 4 मायनस 2 2 आणि y होता तसाच. आणि 116 मायनस 74 काय येतं 42. सो आपण काय करू शकतो, हा जो y मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो इथे जाऊन काय होणार डिवाइड होणार. सो 42 डिवाइड बाय 2 काय येणार उत्तर, 4 1 जा 4 2 जा 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. सो y म्हणजे आपण काय मानलं होतं, नंबर ऑफ एलिफंट्स मानलं होतं y. सो y चा काय आलं आपल्याला उत्तर 21. याचाच अर्थ नंबर ऑफ एलिफंट्स किती आहेत 21. ओके, y म्हणजेच एलिफंट आणि आपल्याला विचारलंही होतं हाऊ मेनी एलिफंट्स आर देयर. सो y म्हणजे एलिफंट्स आणि y चं व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 21. सो द आन्सर इज 21. सगळ्यात आधी आपण इथे डक्सना एक्स मानलंय, एलिफंट्सना वाय मानलंय. त्याच्यानंतर आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग आपण दोन इक्वेशन बनवले. सगळ्यात आधी मानांची इक्वेशन आणि मग पायांची इक्वेशन. एक एक मान आहेत म्हणून एक्स प्लस वाय 37, टोटल मान 37 आहेत दोघांचे मिळून. आणि इथे दोन डक्सचे 2 पाय इंटू 2 इंटू एक्स प्लस, आणि इथे हत्तींचे 4 पाय असतात म्हणून 4y इज इक्वल टू टोटल पाय किती आहेत 116 म्हणून मी 116 लिहिले. हे दोन इक्वेशन सिमिलर नव्हते दिसत. सो मी इक्वेशन 1 ला 2 नी मल्टिप्लाय केला. जेव्हा मी इक्वेशन 1 ला 2 नी मल्टिप्लाय केला तेव्हा 2x प्लस 2y इज इक्वल टू 74 आला. आता हे दोन इक्वेशन सिमिलर दिसायला लागले म्हणून मी त्या दोघांना सेपरेट केलं, 2 मायनस 3 केलं. सो जेव्हा मी 2 मायनस 3 केलं हे टू एक्स कट झाले, फक्त y राहिला. आणि y मला जेव्हा मी व्हॅल्यू फाइंड आउट केली तर मला y 21 मिळालं. इथे 2 डिवाइड झाला आणि 42 डिवाइड बाय 2 आला 21. सो y इज इक्वल टू 21. दॅट इज द नंबर ऑफ एलिफंट्स. जे हत्तींची संख्या आहे ती किती आहे 21. नेक्स्ट,
सो इथे हे जर P बाय क्यू इज 5/4 तर ह्या पूर्ण इक्वेशनची आपल्याला व्हॅल्यू काढायची. ओके, सो सगळ्यात पहिला आपण तो इक्वेशन लिहून घेऊया. 3P प्लस 2Q अपॉन 3P मायनस 2Q. ओके, आता आपल्याला इथे व्हॅल्यू काय दिली आहे? इथे व्हॅल्यू आपल्याला दिली आहे P/Q 5/4, 5/4, राईट. सो आता इथे आपल्याला काही P/Qच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय का? सो आपल्याला नाही दिसत आहे, म्हणून आपण सगळ्यात आधी हे जे सगळे आहे त्याला P/Qच्या फॉर्ममध्ये आणणार. ह्याचाच अर्थ मग आपण जेव्हा आपण त्याला P/Qच्या फॉर्ममध्ये आणू तेव्हा आपण ती जी व्हॅल्यू आहे 5/4 ती आपल्याला पुटअप करायला इझी जाईल, म्हणून आपण याला P/Qच्या फॉर्ममध्ये करूयात. सो आपण ह्याला P/Qच्या फॉर्ममध्ये कसं करणार? जर मी हा न्यूमरेटर आहे ह्याला मी 1/Q नी मल्टिप्लाय केलं, 1/Q नी मल्टिप्लाय केलं. सो मल्टिप्लाय दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, न्यूमरेटर and denominator by 1/Q, बिकॉज P तर आहे न्यूमरेटर मध्ये ऑलरेडी, फक्त आपल्याला Q नी डिवाइड करायचे. सो 1/Q मल्टिप्लाय काय वरती न्यूमरेटर काय आहे इथे 3P प्लस 2Q. ओके, डिवाइड बाय खाली पण आपल्याला 1/Q नी मल्टिप्लाय करायचं आहे इंटू 3P मायनस 2Q. ओके, सो जेव्हा आपण इथे आतमध्ये 1/1 मल्टिप्लाय करतो 1/Q इंटू दिस 1/Q इंटू दिस, आपल्याला काय मिळेल? सगळ्यात पहिला आपण 1/Q इंटू 3P करूयात. सो इट विल बी 3P/Q, बरोबर. इथे प्लस साइन आहे, सो प्लस. आता ह्याला इथे मल्टिप्लाय करा 2Q/Q असं आलं. तसंच खाली 1/Q इथे मल्टिप्लाय करा, काय येईल? 3P/Q येईल, मायनस हे याने मल्टिप्लाय करा, मायनस साइन आहे मध्ये म्हणून मी मायनस लिहिला. 2 इंटू Q/Q. आता इथे बघा Q/Q सेम नंबर, जेव्हा आपण सेम नंबरशी डिवाइड करतो आपण ते काय येतं? उत्तर 1 येतं, म्हणून हे कट होणार. ओके, सो इथे काय राहिला? मग राहिलं काय? 3P/Q प्लस 2/3P/Q मायनस 2. आता याला आपण कॅन्सल करू शकतो का? नाही करू शकत, बघा, बिकॉज इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. जर दोघे प्लस प्लस किंवा दोघेही मायनस मायनस असते तर आपण वी वुड हॅव कट बोथ आणि मग आपल्याला उत्तर एक आलं असतं, पण इथे तसं नाही होऊ शकत बिकॉज दोघांचे सिम्बल वेगळे आहेत. सो आपण आता आपल्याला दिसते का हे P/Q P/Q फॉर्मॅटमध्ये? येस. सो नाव आपण ही जी व्हॅल्यू दिलेली आहे 5/4 ती यूज करू शकतो. इथे P/Qच्या जागी आपल्याला यायचंय 5/4 जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, प्लस 2/3 इंटू 5/4 मायनस 2. ओके, सो नाव सी. सगळ्यात पहिला आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. 3 इंटू 5 15/4 प्लस 2 आणि इथे 15/4 मायनस 2, राईट. आता इथे जर आपल्याला दोघांचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आणायचं आहे तर आपण काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय करणार. इथे 15 प्लस 4 2 जा 8, मग आपण दोघांना कॉमन 4 लिहू शकतो डिनॉमिनेटर मध्ये. देन इथे सुद्धा आपण 15 लिहिणार, मायनस 4 2 जा 8 आणि दोघांचा कॉमन झाला आता 4. सो आता हे 4 आणि हे 4 कॅन्सल होणार बिकॉज दे आर इन डिव्हिजन. आणि नंतर मग राहिलं काय? 15 प्लस 8, 15 प्लस 8 काय येतं? 23 आणि 15 मायनस 8 7. सो द आन्सर इज 23/7. ओके, सो सगळ्यात पहिलं आपण इक्वेशन लिहिलं, पण आता इथे P/Q ची व्हॅल्यू दिली होती 5/4, बट इथे P/Qच्या फॉर्मॅटमध्ये हे इक्वेशन नव्हतं, म्हणून आपण त्याला P/Qच्या फॉर्मॅटमध्ये आणलं. तर ते कसं आणलं? आपण 1/Q नी मल्टिप्लाय केलं
पहिला न्यूमरेटर जो होतो तो 1/q नी मल्टिप्लाय केला आणि डिनॉमिनेटर पण 1/q नी मल्टिप्लाय केला. सो आपण जेव्हा मल्टिप्लाय केला तर आपल्याला हे मिळालं, क्यू क्यू कट झाला इथे आणि फक्त 2 राहिला. सो 3 इंटू पी ओपन क्यू प्लस 2, 3 इंटू पी ओपन क्यू मायनस 2. आता इथे पण पी ओपन क्यू, आता दोघांचाही पी ओपन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. मग आता आपण तो व्हॅल्यू जी 5/4 आहे ते इथे पुट ऑन करू शकतो. पी ओपन क्यू 5/4, इथे पण 5/4 ची क्वेश्चनमध्ये दिलेली व्हॅल्यू मी टाकलेली आहे. सो जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो 15/4 प्लस 2, 15/4 मायनस 2. आता इथे न्यूमरेटर दोघांचे सेम नाही आहेत. सो मी ते न्यूमरेटर सेम केले क्रॉस मल्टिप्लाय करून. 4 2 जा 8, मग न्यूमरेटर सेम झाला. 15 मायनस 8/4 आणि आन्सर इज 15 प्लस 8 23 and 15 मायनस 8 7. So answer is 23/7. नेक्स्ट क्वेश्चन. हॉकी खेळण्यासाठी 19 खेळाडू उपस्थित आहेत. त्यापैकी 19 खेळाडू उपस्थित आहेत. त्यापैकी 11 खेळाडूंनी हॉकीच्या संघाची शर्ट घातली आहे, तर 14 खेळाडूंनी हॉकीच्या संघाची पॅन्ट घातली आहे. एकही खेळाडू असा नाही ज्याने एकतर संघाची पॅन्ट किंवा शर्ट घातलेली नाही. तर संघाची शर्ट व पॅन्ट दोन्ही घातलेले एकूण किती खेळाडू उपस्थित आहेत? सो पहिला खेळाडू किती आहेत? 19 उपस्थित आहेत. प्रेझेंट किती आहेत? 19 आहेत. त्यामधले किती? त्यापैकी 18नी काय घातलंय? 18नी फक्त शर्ट घातलेले आहेत, ओनली शर्ट. आणि 14 खेळाडू आहेत त्यांनी फक्त टीमची जी पॅन्ट आहे ती घातलेली आहे. सो प्रश्न काय आहे की ज्यांनी दोन्ही शर्ट आणि पॅन्ट जे टीमचं आहे, जे टीमला रिप्रेझेंट करतं, ते दोन्ही शर्ट आणि पॅन्ट कोणी घातलेले आहेत असा प्रश्न आहे. सो सगळ्यात आधी आपण असं लिहू शकतो का, आपल्याला एक वेन डायग्रामचा फॉर्म्युला माहिती आहे की जेव्हा आपण ए किंवा बी चा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण ए चा नंबर घेतो प्लस बी चा नंबर घेतो आणि यातून मायनस करतो ए अँड बी चा नंबर. हे ए अँड बी असतं आणि हे ए और बी असतं. ओके. सो हा जो फॉर्म्युला आहे वेन डायग्रामचा इथे पण यूज होतो. आपण ह्याला युनियन म्हणतो आणि ह्याला इंटिग्रेशन म्हणतो. सो इथे ए युनियन बी किती लिहिणार आपण? 19 लिहिणार, बरोबर. आणि हे शर्ट घातलेले, सपोज ए जे आहेत ते शर्ट घातलेले खेळाडू आहेत. सो आपण 11 लिहिणार त्याला. आणि फक्त पॅन्ट घातलेले खेळाडू किती आहेत? 14, म्हणजे टीमचे पॅन्ट घातलेले. आणि दोन्ही घातलेले ए अँड बी शर्ट आणि पॅन्ट ते आपल्याला नाही माहित, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो इथे काय येणार? 19 इज इक्वल टू 11 प्लस 14 काय येतं? 25 मायनस हा तसाच राहणार ए इंटिग्रेशन ए अँड बी दोन्ही घातलेले शर्ट आणि पॅन्ट. आता इथे नेगेटिव्ह आहे सो आपण ह्याला इथे पाठवूया. सो हा पॉझिटिव्ह होईल आणि हा -19 इथे पाठवूया. सो काय होईल? इथे गेल्यावर पॉझिटिव्ह होईल. सो ए आणि बी इज इक्वल टू 25. हा प्लस मध्ये आहे, इथे जाऊन काय होईल? मायनस होईल. सो 25 मायनस 19. सो व्हॉट इज 25 मायनस 19? 6. सो उत्तर काय आलं? 6. सो दोन्ही किती खेळाडू आहेत ज्यांनी दोन्ही शर्ट आणि पॅन्ट टीमचे घातलेले आहेत? ते 6 आहेत. सो मी काय केलं? सगळ्यात पहिला हा फॉर्म्युला यूज केला. ए किंवा बी इज इक्वल टू एलिमेंट ए मध्ये किती आहेत प्लस एलिमेंट बी मध्ये किती आहेत मायनस, इथे मायनस आहे, मायनस ए आणि बी किती आहेत. ओके. सो इथे ए और बी वाले किती आहेत? 19 आहेत. सो 19 लिहिलं. शर्ट घातलेले 11 आहेत आणि पॅन्ट घातलेले, फक्त पॅन्ट टीमचे पॅन्ट घातलेले 14 आहेत आणि आपल्याला दोन्ही घातलेले फाइंड आउट करायचं. सो मी तसंच लिहिलं इथे. सो हे जे 19 आहे तो इथे आला आणि तो मायनस झाला, पॉझिटिव्हचा मायनस झाला आणि हा जो आहे नेगेटिव्हचा इथे जाऊन पॉझिटिव्ह झाला. सो 25 मायनस 19 इज 6. सो दोन्ही शर्ट आणि पॅन्ट टीमचे शर्ट आणि पॅन्ट घालणारे स्टुडंट्स खेळाडू किती आहेत? 6.
नेक्स्ट क्वेश्चन, 3⁵ अपॉन 3² मायनस 27 असं दिलेलं आहे. ओके, सो आता ह्याला व्यवस्थित बघा. इथे आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो, a⁻m अपॉन a⁻n. आता दोघांचे बेस सेम आहेत 3 आणि 3, फक्त जे पॉवर्स आहेत ते वेगळे आहेत. सो जेव्हा असं असेल तर बेस सेम आणि पॉवर्स वेगळे असलेले डिवाइड मध्ये असेल तर आपण इथे फॉर्म्युला यूज करू शकतो. बेस सेम राहणार आणि हे जे पॉवर्स आहेत ते काय होतील, मायनस होतील. सो a⁻m अपॉन a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. जेव्हा कधीही आपल्याला बेस सेम दिसतो तर त्याचे जे पॉवर्स जर डिव्हिजन मध्ये असेल, ते दोन्ही नंबर जर डिव्हिजन मध्ये असतील आणि त्यांचे बेस सेम असेल तर त्यांचे पॉवर्स काय होतात, मायनस होतात. ओके, आणि जर ते मल्टिप्लिकेशन मध्ये असले a⁻m इंटू a⁻n, जर असं असलं बेस सेम आहे आणि पॉवर्स वेगळे आहेत तर त्यांचे जे पॉवर आहे ते काय होतं, बेस सेम राहतो आणि पॉवर प्लस होतो, पॉवर ऍड होतो. सो इथे डिव्हिजन मध्ये आहेत, बेस सेम आहे, तर इथे आपण हा वरचा फॉर्म्युला यूज करणार, a⁻m-n. सो 3⁵ मायनस 2, इथे m काय आहे 5, n काय आहे 2 आणि a आहे 3. सो 3⁵ मायनस 2 मायनस, आता इथे पण बघा 27 कशाचा क्यूब आहे, 3 चा क्यूब आहे. सो आपण 27च्या जागेवर आपण 3 क्यूब असं लिहू शकतो का, येस. सो 5 मायनस 2 काय आहे 3 आणि इथे पण 3 क्यूब. सो सेम नंबर आहे, तर उत्तर काय येणार 0. ओके, सो द आन्सर इज 0. सगळ्यात पहिला मी इथे इक्वेशन लिहून घेतला, a⁻m अपॉन n, a⁻m-n हा फॉर्म्युला अप्लाय होतो जेव्हा कधीही बेस सेम असेल तेव्हाच हा फॉर्म्युला यूज होतो. सो इथे बेस सेम आहेत, पॉवर्स वेगळे आहेत, सो डिव्हिजन मध्ये असल्यामुळे पॉवर जी आहे ती मायनस झाली आहे, 3⁵ मायनस 2. आणि हा जो 27 आहे त्याला 3 चा क्यूब आहे, तो म्हणून आपण 27च्या जागेवर 3 चा क्यूब लिहिलेला आहे. सो 3 चा क्यूब मायनस 3 चा क्यूब, सेम नंबर्स, सो सबट्रॅक्शन इज 0. त्यांना मायनस केल्यावर 0 उत्तर येतं. नेक्स्ट, एका पिशवीमध्ये 5 पांढरे, 4 लाल, 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीमधून अनावधानाने 3 चेंडू बाहेर काढले, म्हणजे रॅन्डमली 3 चेंडू जर बाहेर काढले, ते सर्व चेंडू निळे, ते चेंडू जर निळे असण्याची संभाव्यता किती आहे. सो प्रोबॅबिलिटी विचारली आपल्याला की ते एका बॅग मध्ये किती आहेत, 5 व्हाईट, 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. आणि त्याच्यामधले 3 जे त्या पूर्ण बॅग मधले जर 3 चेंडू त्यांनी रॅन्डमली काढले तर काय प्रोबॅबिलिटी आहे की ते जे चेंडू आहेत ते ब्लूच आहेत. ह्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सगळ्यात पहिला आपण टोटल नंबर ऑफ बॉल्स काढायचे. टोटल बॉल्स किती आहेत, 5 किती आहेत, पांढरे आहेत, 4 रेड आहेत आणि 6 ब्लू आहेत. सो याचा अर्थ 5, 4 आणि 6 किती झाले, 15. सो टोटल किती बॉल्स आहेत, 15 बॉल्स आहेत. आणि त्यातल्या ब्लूची प्रोबॅबिलिटी काढायची. सो ब्लू बॉल्स किती आहेत, ब्लू बॉल्स आहेत 6, बरोबर. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं, प्रोबॅबिलिटी म्हणजे जे आपण पिक करतोय ते आणि किती चान्सेस आहेत, लाईक किती टोटल चान्सेस अवेलेबल आहेत डिवाइड बाय दॅट, बरोबर. आता इथे जर आपण प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर सगळ्यात पहिला आपण वरचा कॉम्बिनेशन लिहिणार. सो वरचा कॉम्बिनेशन काय आहे की किती ब्लू बॉल्स आहेत, 6. सो 6 ब्लू बॉल्स मधले कॉम्बिनेशन ऑफ 3, म्हणजे 3 बॉल्स काढले म्हणून मी खाली 3 लिहिलं. 6 बॉल्स मधले 3 काढले, सो 6 C 3. ओके, आणि टोटल किती आहेत 15 बॉल्स, आणि 15 बॉल्स टोटल खाली येतं कधी, सो 15 C 3. सो ह्या टोटल मधले 3 काढलेत आणि वरती ब्लू मधले 3 काढलेत. ह्याची प्रोबॅबिलिटी जर इथे व्हाईट काढायचं असता की काय प्रोबॅबिलिटी आहे की ते 3 बॉल्स व्हाईट आहेत,
तर त्याची प्रोबॅबिलिटी आपण कसं काढलं असतं, व्हाईट बॉल्स किती आहेत 5, तर आपण लिहिलं असतं 5C3 डिवाइड बाय 15C3. ओके, सो त्याच्या जागेवर जर आपल्याला विचारलं असतं रेड, तर इथे रेड बॉल्स किती आहेत 4 आहेत, म्हणून आपण 4C3 अपॉन 15C3. ओके, असं लिहिलं असतं, म्हणजे कॉम्बिनेशन्स. सी मीन्स कॉम्बिनेशन्स. सो 6, आता कधीही असा फॉर्म्युला असतो MCN, असा जर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असला तर आपण त्याला कसं लिहितो, सगळ्यात पहिला M जो वरती आहे तोच वरती लिहितो, M फॅक्टोरियल म्हणतो आपण याला, अपॉन M मायनस N, M मायनस N लिहितो, फॅक्टोरियल ह्याचा आपण अपॉन हे N चा फॅक्टोरियल इंटू N चा फॅक्टोरियल. सो M चा फॅक्टोरियल अपॉन M मायनस N चा फॅक्टोरियल इंटू N चा फॅक्टोरियल, हे याचा फॉर्म्युला आहे. ओके, सो इथे तसंच येणार 6 फॅक्टोरियल म्हणजेच M अपॉन 6 मायनस 3, 6 मायनस 3 किती 3 चा फॅक्टोरियल, आणि इथे परत इंटू 3 चा फॅक्टोरियल अपॉन खालचा 15 फॅक्टोरियल, वरती M किती आहे 15, सो 15 फॅक्टोरियल अपॉन 15 मायनस 3 12 फॅक्टोरियल, 15 फॅक्टोरियल अपॉन 15 मायनस 3 12 फॅक्टोरियल आणि खालचा इंटू 3 फॅक्टोरियल. ओके, आता इथे काय सिमिलॅरिटी दिसते, 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल कट. ओके, त्याच्यानंतर 6 फॅक्टोरियलला मी असं लिहू शकते का, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल, राईट, मी असं लिहू शकते 6 फॅक्टोरियलला अपॉन 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल असंच राहिलं. इथे पण मी 15 फॅक्टोरियलला ह्याच्या सिमिलर आणण्यासाठी 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 फॅक्टोरियल असं लिहू शकते, राईट, अपॉन 12 फॅक्टोरियल, हा 3 तर कट झालाय, सो 12 फॅक्टोरियल. सो नाव लुक केअरफुली, इथे हा 3 आणि हा 3 कट झाला, 3 फॅक्टोरियल कट झालं, आणि याच्या खाली 12 फॅक्टोरियल आणि 12 फॅक्टोरियल काय झाला, कट झाला. आता इथे जे राहिलेले नंबर्स आहेत ते आपण लिहून घेऊया. काय राहिलाय, 6 इंटू 5 इंटू 4 डिवाइड बाय 15 इंटू 14 इंटू 13, राईट. आता ह्याच्यामध्ये काय काय डिवाइड होतं, सो 3 च्या टेबल म्हणजे 3 2 जा 6, 3 5 जा 15, हा 5 आणि हा 5 कट झाला, 2 1 जा 2, 2 7 जा 14, राईट. अजून काय कट होत आहे, नाही, सो राहिला काय 4 अपॉन 7 इंटू 30, सो व्हॉट इज द आन्सर, 4 अपॉन 91. Okay, so 4 upon 91 is the answer. The probability of the blue ball is getting a blue ball is 4 upon 91. Okay, सगळ्यात पहिला आपण ब्लू बॉल्स काढण्याची कॉम्बिनेशन वरती लिहिली, आणि नंतर मग टोटल मधून 3 बॉल्स काढण्याची कॉम्बिनेशन खाली लिहिली. वरती काय लिहिलं, 6C3 म्हणजे 6 ब्लू बॉल्स मधून 3 बॉल्स काढले, 15 बॉल्स मधून 3 बॉल्स काढले. ओके, त्याचं कॉम्बिनेशनचं इथे लिहिलेलं आहे मी, फॉर्म्युला काय आहे, MCN असला तर M फॅक्टोरियल अपॉन M मायनस N फॅक्टोरियल इंटू N फॅक्टोरियल, हा आपण फॉर्म्युला यूज करतो. तेच फॉर्म्युला यूज करून मी इथे लिहिलंय 6 फॅक्टोरियल, 6 मायनस 3 3 फॅक्टोरियल आणि खालचा 3 फॅक्टोरियल तसाच. इथे सिमिलरली 15 फॅक्टोरियल, 15 मायनस 3 12 आणि 3 फॅक्टोरियल, हा 3 कट झाला, आणि 6ला मी या फॉर्ममध्ये लिहिले 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल, हा जो राहिलेला तसा, हा आणि हा कट झाला. 15ला पण मी 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 फॅक्टोरियल असं लिहिलं, आणि खालचा 12 आणि वरचा 12 फॅक्टोरियल कट झाला, हे आणि हे राहिलं. ओके, सो जेव्हा आपण ते लिहिले दोन्ही राहिलेले जे राहिलेले नंबर्स आहेत ते आपल्याला 4 अपॉन 7 इंटू 13 मिळाला, दॅट इज 4 अपॉन 91. ओके, सो 4 अपॉन 91 इज द आन्सर. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट, आणि इफ यू हॅव एनी डाऊट्स, तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, सो दॅट आय विल पर्सनली कम अँड सी टू युअर प्रॉब्लेम अँड मी ट्राय करेन सॉल्व करण्याचा. येस, नेक्स्ट क्वेश्चन. पुढील आकृतीच्या
अभ्यास करून 10,000 रुपये उत्पन्न असलेल्या एका कुटुंबाचं शिक्षण व करमणूक व्यतिरिक्त खर्च किती? म्हणजेच जे एज्युकेशन आहे आणि जे एंटरटेनमेंट आहे त्याला सोडून बाकीचा खर्च किती आहे. सो आता बघा इथे शिक्षण कितीला आहे, शिक्षण ई मध्ये आहे. सो ई ला आपण कट करणार, त्याच्या व्यतिरिक्त विचारलंय राईट. सो त्याला कॅन्सल आउट करावं लागेल आपल्याला, त्याला लिव्ह आउट करावं लागेल. आणि करमणूक एंटरटेनमेंट सी वर आहे, सो सी ला आपण एक्सक्लूड करावं लागेल. सो ई आणि सी आपल्याला एक्सक्लूड करायचं आहे आणि आपल्याला आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो सगळ्यात पहिला ए ला घेऊ आपण. एचा किती आहे 25% आणि त्यांचा टोटल इन्कम किती आहे महिन्याचा 10,000 आहे. सो जर आपण मी 10,000चा 25%, 10,000चे 25%, 25% कशाला आहे, खाद्याला आहे. सो आपण सगळ्यात पहिला 10,000चे 25% काढणार आहोत. 25% म्हणजेच आपण 25/100 लिहिणार. टक्के आपण कसं लिहितो, तो नंबर, ती पर्सेंटेज, तर पर्सेंटेजचा नंबर अपॉन 100 राईट. सो म्हणून आपण 25% कशा लिहिलाय 10,000चे, म्हणजे 10,000चे 25% किती आहेत फाइंड आउट करूया. हे 2 0 कट, हे 2 0 कट, 25 राहिला इंटू 100 म्हणून 2 0 हे 100चे तसेच लागले. सो ए ला ह्याचाच अर्थ खाद्याला किती रुपीज खर्च होत आहेत त्यांचे महिन्याला 2500 राईट. आता बी बघा, बी किती आहे 20% आणि बी कशासाठी आहे, घरभाडे 20% म्हणजेच 20/100, 20% ऑफ 10,000. हे 0 कट, किती आले 20 आणि 20 ला किती 0, 2 0. सो 2 0 पुढे. सो 2,000 रुपये त्यांचे कशासाठी खर्च होत आहेत, घरभाडे देण्यासाठी त्यांचे 2,000 रुपये खर्च होत आहेत. तसंच आता ए चा फाइंड आउट केला आपण, बी चा केला, आता आपण डी चा करणार. आता बघा 20% सेमच आहे, डी चा पण 20%च आहे. सो हे जर ए असेल, हे जर बी चं असेल, सो डी चं पण 20%च आहे. याचाच अर्थ एवढंच व्हॅल्यू येणार त्याची पण 22,000 बरोबर. सो 2500 खाद्यासाठी, 2,000 घरभाडे आणि पर डी चा पण सेम, बी सारखेच 20% सेम आहे. याचा अर्थ उत्तर दोघांचे सेमच असणार आहे, म्हणून मी डिरेक्टली इथे 2,000 लिहिलेलं आहे. सो डी म्हणजे औषधांसाठी पण त्यांचे 2,000 रुपये खर्च होत आहेत. सो टोटल इथे किती खर्च होत आहेत, ए प्लस बी प्लस डी. सो याचा खर्च किती आहे 2500 प्लस 2,000 प्लस 2,000 राईट. सो किती झाले हे 6,500 रुपीज. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचे 6,500 रुपीज खर्च होत आहेत राईट. सो 10,000 मधले आपण सो जर आपण ते मायनस केले तर त्यांचे टोटल किती, जर आपण हे दोन्ही मायनस केले तर ह्यांचे 6,500 बाकीच्या गोष्टींमध्ये खर्च होत आहेत. सो उत्तर काय आहे 6,500. ओके. तुम्ही असंही करू शकता, तुम्ही ह्या दोघांचे पर्सेंटेज काढू शकता ई आणि सी ची, आणि ती पर्सेंटेज तुम्ही टोटल मधून मायनस करू शकता, तेही उत्तर सेमच येईल. ओके. जसं आता 25%, आता हे पण 25% आहे, आता 25%. आता सेकंड फॉर्मनी मी तुम्हाला करून दाखवते. सेकंड मेथड याची, ही फर्स्ट मेथड असली. फर्स्ट मेथड म्हणजे काय, आपण तिघांचे वेगवेगळे पर्सेंटेज घेऊन ऍड केले, बिकॉज आपल्याला ई आणि सी नको होता म्हणून मी तो घेतला नाही. ओके. ते तिघांचे पर्सेंटेज करून आपण इथे ऍड केले. तसंच जर मला ह्या दोघांची मायनस करायची असेल, सो मी काय करणार, ई चे 25%, सो ई किती आहे 25%, तर ई चा आपल्याला माहिती आहे 25% किती येतो 25,000. सो आपल्याला 2500, सॉरी, सो इथे ई चा 2500 आला असता आणि सी चा 10%, म्हणजे जे नको आहेत ते घेतलेत मी. 10,000चे 10%, हे तर तुम्हाला बघताच आलं पाहिजे, तरी आपण कॅल्क्युलेट करू. इट इज ₹1,000. ओके. सो हे जे 2,500 प्लस 1,000 किती झाले 3,500. सो हे जे आहे मी काय करणार, टोटल मधून मायनस करणार. 10,000 मायनस हे 3,500. सो जेव्हा मी हे मायनस करते तर मला उत्तर काय येतं 6,500.
सो असंही हे जास्त सोपं आहे असं फाइंड आउट करण्यासाठी. सो जे दिलेले नाही आहेत, किती 2 एलिमेंट्स दिलेले नाही आहेत, ते मी काय केले, ते फाइंड आउट केले त्यांचे पर्सेंटेज आणि त्यांचे टोटल मधून मायनस केले. सो मला इथे पण 6500 उत्तर मिळालं. सो दोन्ही मेथड बरोबर आहेत. विचेवर तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात पहिला मी पर्सेंटेज काढली, त्यानंतर त्या सगळ्यांना ऍड केलं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एंटरटेनमेंट आणि एज्युकेशनच्या व्यतिरिक्त ₹6500 हे उत्तर आलं. नेक्स्ट प्रश्न. पहिल्या 3 चाचण्यांनंतर एका विद्यार्थिनीस सरासरी 9 गुण मिळतात. चौथ्या चाचणीमध्ये तिच्या आधीच्या सरासरी गुणाहून 20 गुण अधिक मिळवते, तर पहिल्या 4 चाचण्यांनंतर तिची सरासरी गुण किती? म्हणजे आपल्याला 4 टेस्टची ॲव्हरेज काढायची आहे तिची. सो सगळ्यात पहिला काय दिलंय की तिची जी पहिले 3 टेस्ट झाले त्याची ॲव्हरेज किती आहे? n आहे. सो तिचे आता सपोज आता आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे, तर आपण काय लिहितो? आपल्याला काय लिहिता येईल? टोटल मार्क्स अपॉन नंबर ऑफ टेस्ट, बरोबर. आता इथे त्यांनी दिलंय की तिचे जे, आता आपण इथे काम करूयात, टोटल मार्क्सला टी कन्सिडर करू. ओके. सो ॲव्हरेज काय येणार? टोटल मार्क्स तिचे जे आले त्याच्या डिवाइड बाय नंबर ऑफ टेस्ट किती झाले, बरोबर. सो आता त्यांनी दिले की पहिले 3 टेस्टचे जे ॲव्हरेज आहे ते काय आहे? n आहे. याचाच अर्थ मी ॲव्हरेजच्या जागेवर काय लिहिणार? n लिहिणार. ओके. टोटल मार्क्सच्या जागेवर मी लिहिते टी. ओके, कॅपिटल टी लिहिते आणि नंबर ऑफ टेस्टच्या जागेवर लिहिते 3. याचाच अर्थ टोटल मार्क्स किती असणार? टी इज इक्वल टू, हा 3 इकडे गेला, मल्टिप्लाय झाला, सो 3n. सो पहिल्या 3 टेस्टचे तिचे मार्क्स किती आहेत? 3n. ओके. पहिल्या 3 टेस्टचे तिचे टोटल मार्क्स आपण टी काढले 3n. ओके. हा टी इथे गेला, मल्टिप्लाय झाला, सो टी इज इक्वल टू 3n. सो आता चौथ्या टेस्टचे मार्क्स किती आहेत तिचे? फोर्थ टेस्टचे मार्क्स किती आहेत? फोर्थ टेस्ट मार्क्स किती आहेत? पहिलीची ॲव्हरेज म्हणजे पहिल्या 3 टेस्टची ॲव्हरेज प्लस 20 मार्क्स जास्त मिळाले. म्हणजे पहिल्या 3 ची ॲव्हरेज किती आहे? n आहे. त्या n मध्ये अजून 20 मार्क्स तिला जास्त मिळाले चौथ्या टेस्टमध्ये. सो चौथ्या टेस्ट मार्क्स किती आहे? फोर्थ टेस्ट मार्क्स n म्हणजे पहिल्या 3 टेस्टची ॲव्हरेज प्लस 20 मार्क्स जास्त आहे, बरोबर. सो आता आपल्याला सांगा, आता आपल्याला माहिती आहे की तिचे जे टोटल मार्क्स असतील ते किती असेल? तिचे जे ग्रँड टोटल मार्क्स असतील, सपोज आता ह्याला आपण छोटा टी कन्सिडर करू हवं तर, सो दॅट आपल्याला ग्रँड टोटलसाठी टोटल मार्क्स ऑफ 4 टेस्ट म्हणजे सगळ्या टेस्टची, चारी टेस्टचे टोटल मार्क्स आपण कन्सिडर करू. टी किती असतील? हे 3n म्हणजे पहिल्या 3 टेस्टचे मार्क्स प्लस चौथ्या टेस्टचे मार्क्स आहे n+20, बरोबर. पहिल्या 3 टेस्टचे मार्क्स 3n म्हणजे 3 टेस्टचे मार्क्स इथे झाले आणि चौथ्या टेस्टचे मार्क्स किती आहे? n+20. हे तिचे टोटल 4 टेस्टचे मार्क्स असतील. सो t इज इक्वल टू 3n प्लस n+20. आता n दिसत आहेत इथे, n आणि n. सो n+n किती? 3n प्लस n, 3 + 1 4. सो 4n+20. आता हे आपल्याला मिळाले चारही टेस्टचे टोटल मार्क्स. चारही टेस्टचे टोटल मार्क्स मिळाले, पण आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? चारही टेस्टचे ॲव्हरेज फाइंड आउट करायचे. सो आपण ॲव्हरेज कसं फाइंड आउट करणार? ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू की टोटल मार्क्स अपॉन नंबर ऑफ टेस्ट. सो इथे काय येणार? ॲव्हरेज ऑफ ऑल टेस्ट. ऑल म्हणजे 4 टेस्ट. ॲव्हरेज ऑफ ऑल टेस्ट काय येणार? नंबर ऑफ मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स इन 4 टेस्ट, दॅट इज कॅपिटल टी अपॉन नंबर ऑफ टेस्ट. किती झाले? 4 टेस्ट झाले, बरोबर. सो ॲव्हरेज ऑफ ऑल टेस्ट किती येणार? टी काय आला आपला? 4n+20, विच इज 4n+20 अपॉन 4, राईट. मी इथेच लिहिते समोर. येस. याचाच अर्थ ॲव्हरेज काय येणार? सगळ्या टेस्टची
ॲव्हरेज टी काय आली आपल्याला 4n प्लस 20 आली आहे डिवाइड बाय 4. ओके 4n डिवाइड बाय 4 काय येतं हा 4 कट होईल आणि काय येईल n येईल प्लस 20 डिवाइड बाय 4 काय येईल 5 राईट 4 5 20. सो आन्सर इज n प्लस 5. सो तिच्या चारही टेस्टची ॲव्हरेज काय असेल n प्लस 5. ओके ह्याच्यासाठी तुम्हाला ॲव्हरेजचे फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो इथे मार्क्समध्ये काय येणार टोटल मार्क्स अपॉन किती नंबर ऑफ टेस्ट झालेत ते 10 टेस्ट दिले असते तर इथे आपण खाली 10 दिलं असतं. सगळ्यात पहिला त्यांनी 3 टेस्टची ॲव्हरेज दिली होती म्हणून तो फॉर्म्युला मी लिहिला. ॲव्हरेज 3 टेस्टची किती होती n आणि टोटल मार्क्स आपल्याला माहित नव्हते सो मी t लिहिला आणि पहिले 3 टेस्ट झाले होते म्हणून 3 लिहिला. सो हे जे टोटल मार्क्स आहेत हे जे टोटल मार्क्स आहेत ते काय होणार 3 इंटू n होणार. सो 3 इंटू n आणि फोर्थ टेस्टचे मार्क्स किती दिलेत n प्लस 20 म्हणजे पहिल्या 3 टेस्टची जी ॲव्हरेज होती n प्लस 20. सो हे 4 टेस्टचे मार्क्स झाले. सो आता हे जर आपल्याला पूर्ण सगळ्या 4 टेस्टचे टोटल आपल्याला फाइंड आउट करायची होती सो आपण काय केलं हे 3n म्हणजे पहिल्या 3 टेस्टचे मार्क्स प्लस चौथ्या टेस्टचे मार्क्स 3 प्लस 1 4 टेस्टचे मार्क्स इथे ॲड केले. सो आपल्याला आला 4n प्लस 20. सो हे मार्क्स होते आपल्याला 4 टेस्टचे टोटल मार्क्स 4n प्लस 20. सो याचं जर ॲव्हरेज विचारलंय सर फक्त आपल्याला त्यांचे टोटल विचारलं असतं व्हॉट इज द टोटल मार्क्स ऑफ 4 टेस्ट तर आपण इथे लिहिलेलं असतं 4n प्लस 20 इज द करेक्ट आन्सर. बट आपल्याला विचारलंय त्यांची ॲव्हरेज. सो ॲव्हरेज ऑफ ऑल टेस्ट इज t अपॉन 4. टी काय आला 4n प्लस 20 दॅट इज द टोटल ऑफ 4 टेस्ट टोटल ऑफ मार्क्स ऑफ 4 टेस्ट अपॉन नंबर ऑफ टेस्ट. किती नंबर टेस्ट झाले 4 झाले टोटल. सो 4 कट n आला आणि 4 5 20 प्लस 5. ओके सो द ॲव्हरेज ऑफ 4 टेस्ट इज n प्लस 5. ओके नेक्स्ट क्वेश्चन. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किती. सो आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आपण सगळ्यात पहिला जे काही दिलेलं आहे ते नोट करायचं. एक्झामच्या ड्युरिंग सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स मॅथमॅटिक्सचे रीड करत असता व्हॉट एव्हर इज गिवन इन द क्वेश्चन सगळ्यात पहिला जो डेटा आहे ना तो पहिला नोट डाऊन करायचा प्रयत्न करायचा. सो त्याच्यावरून आपल्याला कळतं की कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके सो इथे V1 दिलेला आहे. सगळ्यात पहिली स्पीड काय दिली आहे 5 किलोमीटर पर आवर राईट. सेकंड स्पीड दिली आहे 6 किलोमीटर पर आवर राईट. आणि मग टाइम काय दिलाय t1 टाइम दिलाय उशिरा दिलाय राईट. सो आपण हा नेगेटिव्ह लिहिणार मायनस लिहिणार. जेव्हा काही उशिरा टाइम असेल तो आपण मायनस मध्ये घेणार आणि t2 दिलाय 7 मिनिटं आणि तो लवकर आहे म्हणून आपण त्याला पॉझिटिव्हच लिहिणार आहोत. आता डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. सो डिस्टन्स कसा फाइंड आउट करणार आता V1 V2 T1 T2 दिलाय. सो आपण ह्याचा डिफरन्स लिहिणार. सो सगळ्यात पहिला आपण इथे वरती लिहिणार V1 इंटू V2 अपॉन V2 मायनस V1 हा फॉर्म्युला आहे. जेव्हा कधी डिस्टन्स दिला असेल दोन स्पीड दिले असतील आणि 2 टाइम दिले असेल दॅट टाइम हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नोटेड डाऊन नोट करून ठेवा तुम्हाला लक्षात येईल. लिहिल्याशिवाय नाही लक्षात येईल. सो ॲज सायमल्टेनियसली जसं मी तुम्हाला शिकवतेय तसं प्लीज ट्राय की जेव्हा मी शिकवतेय तसंच तुम्ही पेन पेपर काढणार आणि हे प्रॅक्टिस करणार आहात. ओके माझ्यासोबतच. सो इंटू T2 मायनस T1 म्हणजे टाइमचा डिफरन्स. ओके सो सॉरी येस. सो V1 इंटू V2 काय आहे 5 इंटू 6 अपॉन V2 मायनस V1 दॅट इज 6 मायनस 5 इंटू T2 मायनस T1 याचाच अर्थ 7 मायनस मायनस 3 राईट. आता याचं उत्तर काय येईल 6 5 30 इंटू 7 प्लस 3 मायनस मायनस काय होणार प्लस होणार. सो 7 प्लस 3 काय येणार 10. आता परत बघा हा जो 10 आहे तो कसा आहे मिनिट्स मध्ये आहे राईट मिनिट्स मध्ये आहे. सो आपल्याला हे काय करायचं आपल्याला हा आवर्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे.
सो एक आवर मध्ये किती मिनिट्स असतात? 60 मिनिट्स असतात, राईट. सो मी इथे ह्याला 60 ने डिवाइड करणार, सो हा आवर्स मध्ये कन्वर्ट होणार, राईट. आणि हा अपॉन 1 तर तो नाही लिहिला तरी चालतो. सो हा 60 कसा आला? आपल्याला अवर्स मध्ये कन्वर्ट करायचा म्हणून मी अपॉन 60 लिहिला. ओके, इथे तुम्ही लिहू शकता अपॉन 60 टू कन्वर्ट इट. ओके, सो कट कट 6 5 जा 30, सो राहिला काय 5. सो उत्तर काय आलं? 5 किलोमीटर. ओके, सो द डिस्टन्स बिटवीन त्याचा फॅक्टरी आणि घर काय आहे? 5 किलोमीटर्स. हा जो फॉर्म्युला आहे हा लक्षात करून ठेवा. जेव्हा काय कधी दोन टाइम दिला असेल, दोन स्पीड दिले असतील आणि डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, v1 v2 अपॉन v2 मायनस v1. डिफरन्स दोघां स्पीड मधला आणि टोक्या टाइम मधला डिफरन्स. आणि जर तो मिनिट्स मध्ये असेल तर इथे स्पीड वरती डिपेंड करतं. जर इथे मिनिट्स मध्ये असेल तर आपण ह्याला मिनिट्स मध्येच ठेवलं असतं, पण आता इथे आवर्स मध्ये दिलंय म्हणून आपल्याला टाइम हा आवर्स मध्ये कन्वर्ट करावा लागणार, जसं स्पीड मध्ये दिलंय तसंच. ओके, सो इथे 7 + 3 10 अपॉन 60 टू कन्वर्टेड इनटू आवर्स. सो 30 into 10/60 which is 5 kilometers. 6 5 जा 13 इथे मी डिवाइड केलं आणि 5 राहिला, सो 5 किलोमीटर्स इज द आन्सर. प्लीज सी दॅट तुम्हाला हे सगळे जे काही मी शिकवते ते तुम्हाला समजतंय व्यवस्थित. जर तुम्हाला नाही कळालंय काहीही स्टेप, काही क्वेश्चन जर तुम्हाला नाही कळलाय मी शिकवते ते, तर तुम्ही कमेंट्स मध्ये तुमचे डाउट्स नक्कीच टाइप करू शकता. नेक्स्ट, ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे एका ओळीत उत्तरेला तोंड करून उभे आहेत. बी जी चा शेजारी नाही. सो ओके, हे आपण नंतर बघूयात. बी जी च्या शेजारी नाहीये, तर एफ जी च्या लगतच उजवीकडे आहे आणि ई चा शेजारी आहे. ओके, हे पण आपण नंतर स्टेटमेंट बघूयात. जी कोणत्याही टोकाला नाही, अजून आपल्याला माहिती नाही मध्ये कोण आहे, सो टोकाचा वी डोंट नो. ए ई च्या डावीकडे 6व्या क्रमांकावर आहे. आपल्याला हे तर माहिती आहे की इथे किती मेंबर्स आहेत? 3 4 5 6 7 8 मेंबर्स आहेत, राईट. 8 मेंबर्स आहेत आणि ते उत्तरेला तोंड करून उभे आहेत. सो आपण एक लाईन ड्रॉ करूयात फॉर आवर रेफरन्स. ओके, हा ए आहे, एक आहे, 1 2 उत्तरेला मीन्स नॉर्थला तोंड आहे, सो मी तिकडे एरो करते. 3 4 5 6 7 आणि आहे शेवटचा 8. ABCDEFGH. ओके, सगळ्यात आधी काय दिले? ए ई च्या डावीकडे 6व्या क्रमांकावर उभा आहे. सो जो ए आहे ते ई च्या डावीकडे. सो सपोज जर ओके, सपोज ए आहे. ओके, आपण हा स्टेटमेंट आधी बघूयात. एफ जी च्या लगतच उजवीकडे आणि ई च्या शेजारी आहे. ओके, ए ई च्या डावीकडे 6व्या क्रमांकावर आहे. सपोज मी जर ई ला इथे कन्सिडर केला, ए ला, तर इथून 6व्या क्रमांकावर, सो हा 6th पोझिशनवर आहे ई च्या डावीकडे. सो 1 2 3 4 5 6 म्हणजेच जो ई आहे तो इथे येणार आहे. सो ई च्या डावीकडे 6व्या पोझिशनवर ए आहे का चेक करू. 1 2 3 4 5 आणि 6. येस इट इज. ओके, ई च्या डावीकडे 6व्या क्रमांकावर ए आलेला आहे. नेक्स्ट, आता ई आलाय तर ईचा अजून एक स्टेटमेंट आहे इथे. एफ जी च्या लगतच उजवीकडे आहे आणि ई चा शेजारी आहे. सो एफ हा काय आहे? ई चा शेजारी आहे. हा स्टेटमेंट झालाय, सो मी तो टिक केलाय. ओके, एफ हा ई चा शेजारी आहे आणि जी च्या लगतच उजवीकडे आहे. सो जी च्या उजवीकडे एफ आहे आणि ई हा एफ चा शेजारी आहे. सो डन, द स्टेटमेंट इज डन. नेक्स्ट, जी कोणत्याच टोकाला उभा नाही. सो जी इथे नाही येणार आणि जी ला इथे यायचा प्रश्नच नाही, बिकॉज ऑलरेडी इथे ए आहे. ओके, सो दिस इज डन. बी जी चा शेजारी नाही. सो बी इथे नाही येणार. बी इथे नाही येणार बिकॉज बी ला जी चा शेजारी नाही व्हायचंय, राईट. सो तिथे जी नाही येणार, इथे बी नाही येणार. जी इथे ऑलरेडी आलेला आहे. ओके, नेक्स्ट, एच सी च्या उजवीकडे 6व्या क्रमांकावर उभा आहे. एच हा सी च्या उजवीकडे. सो जर मी
सी इथे पकडला तो सीच्या उजवीकडे 6व्या क्रमांकावर एच आहे. सो 1 2 3 4 5 6 म्हणजेच एच इथे येणार, राईट. सीच्या उजवीकडे 6व्या क्रमांकावर एच आहे. सो आता राहिला कोण? बी. बी जीचा शेजारी नाहीये, ह्याचा अर्थ बी इथे येणार आणि राहिलेला डी, त्याचं पोझिशन इथे आहे. ओके, सो वी आर डन विथ द अरेंजमेंट. आता आपल्याला ऑप्शन्स बघायचे आहेत. सी एच्या लगतच डावीकडे उभा आहे. सी एच्या डावीकडे उभा आहे का? नाही, तो उजवीकडे आहे. सो रॉंग. जी हा डी च्या लगतच उजवीकडे उभा आहे. जी हा डी च्या उजवीकडे उभा आहे. येस, इट इज. जी हा डी च्या राईट हँड साईडलाच उभा आहे. सो बरोबर आहे. ए आणि ई टोकावर उभे आहेत. ए आणि ई टोकावर उभे आहेत का? नाही, ए आणि एच टोकावर उभे आहेत. सो रॉंग. डी बी आणि एफ च्या लगतच शेजारी आहे. डी बी आणि एफ, बी आणि एफ चा नाही तर बी आणि जी चा शेजारी आहे. सो रॉंग. सो द आन्सर इज हे जी हा डी च्या लगतच उजवीकडे उभा आहे. जी इज स्टँडिंग इमिडिएटली टू द राईट ऑफ डी इज द आन्सर. सो स्टेटमेंट्स आहे ना, जे काही आपल्याला सगळ्यात पहिली हिंट मिळते ती तुम्हाला पकडायची आहे, त्याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे टू अरेंज. असं नाहीये की जर पहिला स्टेटमेंट दिला तोच आपण अरेंज करणार आहोत, असं नाहीये. सो तुम्हाला हिंट पकडायची आणि त्याच्यानंतर मग ते अरेंजमेंट करायला स्टार्ट करायची आणि त्याच्यानंतर त्या स्टेटमेंटची लिंक जर कोणी दुसरा अल्फाबेट अजून आपल्याला मिळत असेल देन आपण तो स्टेटमेंट फाइंड आउट करणार. जसं इथे ईचं बघा, इथे ईचं कोऑर्डिनेशन होता, इथे ई पण होतं, इथे ई होतं. सो इथे लिंक मिळाली आपल्याला, सो आपल्याला अरेंजमेंट करायला सोपं झालं. तसंच तुम्हाला क्वेश्चन वाचताना जेव्हा अरेंजमेंटचे क्वेश्चन्स असतील तर हे जे लिंकवाले क्वेश्चन्स आहेत ते पहिला नोट डाऊन करायचे आहेत, अरेंज करायचे आहेत, सो दॅट इट बिकम्स इझी. नेक्स्ट, if P is greater than Q and R is less than 0, then which of the following expressions is true? आता इथे P ची काही व्हॅल्यू नाहीये, Q ची व्हॅल्यू नाहीये, R ची व्हॅल्यू नाहीये. इथे फक्त असंच दिलेलं आहे की लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे, राईट. सो आपण काय करणार, हे सोपं करण्यासाठी आपण अशा क्वेश्चन्स मध्ये एक व्हॅल्यू कन्सिडर करतो. जसं की आता आपण कन्सिडर करू पी काय आहे, पी सपोज P4 आहे. ओके, आणि Q दिलेला आहे की P हा Q पेक्षा मोठा असला पाहिजे, बरोबर. P मोठा आहे ना, सो मोठं तोंड इकडे आहे, सो P हा मोठा आहे आणि Q हा छोटा आहे. सो Q ला आपण कन्सिडर करू 2. झाला ना, P मोठा Q पेक्षा. येस. सो आणि R काय आहे, लेस दॅन 0 आहे. R लेस दॅन 0 म्हणजे 0 पेक्षाही कमीतला आहे. सो 0 पेक्षा कमी कोणते नंबर्स येतात, नेगेटिव्ह, मायनस नंबर्स, राईट. सो R ला आपण कन्सिडर करू सगळ्यात सोपा -1. सो आपल्याला कॅल्क्युलेशन्सलाही इझी जाईल. सो ड्युरिंग एक्झाम्स तुम्हाला असे मोठे नंबर्स कन्सिडर नाही करायचे, आपल्याला स्मॉल नंबर्सच कन्सिडर करायचे, सो दॅट जे आपले जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत ते सोपे जातील. ओके, सो तुम्ही 2 1 3 असे नंबर्स कन्सिडर करा. तसंच मी ही केलंय 4 2 आणि -1. ओके, जसं त्यांनी कंडिशन दिलंय तसेच मी कन्सिडर केलंय. P हा Q पेक्षा मोठा आहे म्हणून P मोठा ठेवलाय, Q छोटा घेतलाय, 2 आणि छोटेच नंबर्स घेतलेत कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी. आणि R काय घेतलाय, R 0 पेक्षा लहान आहे म्हणून मी R -1 घेतलाय सगळ्यात सोपा नंबर कॅल्क्युलेशनसाठी. ओके, आता आपण काय करणार, इथे 1 बाय 1 व्हेरीफाय करून बघणार. असे क्वेश्चन्सही असतात ज्यात तुम्हाला ऑप्शन्स मधून व्हेरीफाय करून उत्तर मिळतं. तसंच हा वन ऑफ देम क्वेश्चन्स आहे जिथे आपल्याला ऑप्शन्स मधून व्हेरीफाय करून कुठलं ट्रू आहे ते फाइंड आउट करायचंय. सो सगळ्यात पहिला काय दिलाय, पी आर इज लेस दॅन क्यू आर, राईट. पी आर इज लेस दॅन क्यू आर. सो पी आर ह्याचा अर्थ काय, हे दोन्ही मल्टिप्लाय होत आहेत. सो पी आर 4 इंटू -1, 4 इंटू -1 काय येतं, -4, बिकॉज नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, नेगेटिव्ह येतं. सो -4 इज लेस दॅन क्यू इंटू आर -2 इंटू -1, -2. इज इट ट्रू? -4 हा -2 पेक्षा मोठा आहे का? येस, इट इज. बिकॉज जसे आपण नेगेटिव्ह नंबर लाईन बघतो, हा 0 असेल, इथे पॉझिटिव्ह 1 2 3, तर ऑब्विसली इथे जो 3 असेल तो लेस दॅन 4 असेल, राईट. पण जेव्हा आपण नेगेटिव्ह साईडला जातो, -1 -2 -3,
तर इथे जो 1 असतो, -1 असतो, तो सगळ्यात मोठा नंबर असतो आणि हा जो -3 असतो तो सगळ्यात छोटा असतो. सो नेगेटिव्ह कडे गेल्यावर -4 हा छोटा होतो -3 पेक्षा. ओके, उलट होतं बिकॉज ऑफ द नेगेटिव्ह साइन. तसंच इथे -4 हा लहान असणार आहे -2 पेक्षा. सो ही स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट आपण बघूयात. नेक्स्ट स्टेटमेंट काय दिले, P प्लस R इज लेस दॅन Q प्लस R. ओके, सो इथे P प्लस R मीन्स 4 प्लस -1. सो प्लस मायनस मायनस होणार. सो याचं उत्तर येणार 3 आणि इथे काय येणार Q प्लस R. 2 - 1 2. इज इट ट्रू? 3 हा 2 पेक्षा लहान आहे का? नाही. सो इट्स रॉंग. स्ट्रॉंग बिकॉज 2 मोठा नाहीये, 3 मोठा आहे. नेक्स्ट काय आहे स्टेटमेंट? नेक्स्ट स्टेटमेंट इज P minus R is less than Q minus R. Okay. P minus R. 4 minus -1. So minus minus काय होणार? प्लस होणार. So 4 minus -1 काय येणार? 4 plus 1 5. Less than 2 minus -1 3. हे बरोबर आहे का? 3 हा 5 पेक्षा मोठा आहे का? नाही. 5 हा मोठा आहे, राईट? सो दिस इज ऑल्सो रॉंग. आणि कोणतेही सत्य नाही, हे तर रॉंगच आहे. सो उत्तर काय आलं? तिन्ही स्टेटमेंट रॉंग. द फर्स्ट वन इज राईट. हा स्टेटमेंट बरोबर होता आपल्याला. सो दिस वन इज द आन्सर. ओके, इथे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जास्त काही लिहिण्याची गरज नाही आहे. नियर द क्वेश्चन ओनली यू कॅन सॉल्व इट. इट्स व्हेरी इझी. कन्सिडर करायचे नंबर आणि लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन, एका महिन्यात तिसरा दिवस सोमवार असेल तर त्या महिन्याच्या 21 तारखेपासून 5वा दिवस कोणता असेल? सो तिसरा दिवस कोणता आहे? थर्ड डे आहे मंडे, राईट? आणि आपल्याला 21 पासून 5 दिवस पुढे. सो 21 पासून 5वा दिवस पुढे म्हणजे 21 पासून प्लस 5 डेज काय येतो? 26th डे येतो. याचाच आपल्याला अर्थ आहे की आपल्याला 26th डेला कोणता डे असेल, कोणता वार असेल हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, 21 पासून 5वा दिवस काय असेल? 26वा दिवस. 26वा दिवस याचा वार काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे. सो आपण वीक वाईज जाऊयात. 3 आता जर 3ऱ्या तारखेला सोमवार असेल, तिसऱ्या दिवशी सोमवार असेल तर तिसऱ्यापासून जो 7 ऍड करू आपण. जर 7 ऍड केलं तर 10वा दिवस म्हणजे आठवड्यातून तो दिवस रिपीट होतो, राईट? सो 10व्या दिवशीही काय असेल? मंडे असेल. जर 3 तारखेला मंडे असेल तर 10 तारखेला परत 7 दिवसांनी मंडेच येईल, राईट? परत 7 प्लस करा तर 17व्या दिवशी 17 डेला काय येईल? परत मंडे येईल, राईट? परत 7 प्लस करा 24th डे येईल. काय येईल? परत मंडे येईल. सो आता आसपास आपण 26च्या आसपास पोहोचलेलो आहोत. 24 डेला काय आला? मंडे. आणि आपल्याला 26th डे हवाय. सो 24 मध्ये किती डे ऍड केल्यावर 26 डे येईल? 2 डेज ऍड केल्यावर, बरोबर? म्हणजेच 26 डे येईल. आणि 26 डे काय असेल? सोमवार नंतर मंगळवार, बुधवार काय असेल? वेन्सडे असेल. बिकॉज 2 दिवस ऍड झाले. 24व्या दिवशी आपण 2 दिवस ऍड केल्यावर 26वा दिवस येतो आणि 24व्या दिवशी मंडे असेल तर 26व्या दिवशी काय असेल? वेन्सडे असेल. ओके, बुधवार असेल. सो उत्तर काय आहे? वेन्सडे, बुधवार. सगळ्यात पहिला आपण काय केलं? तिसऱ्या दिवशी आपल्याला दिलं होतं हिंट की मंडे आहे, राईट? आणि 21व्या दिवशीपासून 5वा दिवस. सो 21व्या दिवशीपासून 5वा दिवस म्हणजे 5 दिवस ऍड केले, 26वा दिवस फाइंड आउट करायचा आहे की कोणता वार आहे. सो आपण 7 ऍड करून गेलो म्हणजेच 7 या दिवशी सोमवार असेल. 24व्या दिवशी पण आपल्याला सोमवार मिळाला. त्यातून 2 ऍड केल्यावर आपल्याला 26वा दिवस मिळतो. सो 26व्या दिवशी काय असेल? सोमवार प्लस 2 दिवस दॅट इज मंगळवार, बुधवार. सो 26व्या दिवशी काय असेल? बुधवार, वेन्सडे. सो वेन्सडे हे उत्तर आलं. इथे 7 ऍड केलं बिकॉज त्या दिवशी तो सेम वार येईल म्हणून. मोस्टली हा क्वेश्चन असाच वीक वाईजनी सॉल्व्ह होतो. दॅट इज मोर इझी वे टू डू इट.
बस स्थानकावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. चौकशी खिडकीवर चौकशी करता समजले की बस 12 मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7:30 ला सुटणार आहे. तर ती माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा. सो दिला आहे की ही जी पुण्याला जाणारी बस आहे ती 30-30 मिनिटांनी रिपीट होते आणि नेक्स्ट बस किती वाजता दिली आहे त्यांनी? नेक्स्ट बस दिली आहे 7:35 AM सकाळी, राईट. म्हणजेच याच्या 30 मिनिटांआधी एक बस निघाली असेल. सो 7:35 मधून जर आपण 30 मिनिटं मायनस केले तर किती येतं? 7:05, राईट. सो 7:05 वाजता ती बस निघाली होती आणि नेक्स्ट बस किती वाजता आहे? नेक्स्ट बस आहे 7:35 ला. आणि ही जी बस आहे 7:05 ची बस जाऊन किती उशिरा झाला होता? 12 मिनिटं ऑलरेडी निघून गेले होते. सो इथून आपल्याला 12 मिनिटं काय करावं लागतील? प्लस करावं लागतील. 12 मिनिटं जर आपण प्लस केले याच्यामध्ये तर किती येईल? 17. सो 7:17 होते. याचाच अर्थ 12 मिनिटं झाले होते बस निघून. याचाच अर्थ तिला ही खबर म्हणजे तिला ही इन्फॉर्मेशन कधी मिळाली? 7:17 ला मिळाली. ओके. सो सगळ्यात पहिला 7:35 ला नेक्स्ट बस होती. 7:35 7:30 वाजता सकाळी आणि त्याच्या 30 मिनिटं आधी हर 3 तासांनी बस आहे. याचाच अर्थ 30 मिनिटं आधी बस निघाली होती. 30 मिनिटं आधी बस निघाली होती. सो बस कधी निघाली होती? 7:05 ला निघाली होती. आणि जेव्हा ती मुलगी गेली तिथे विचारायला त्या काउंटरवर, सो ते तिला बोलले की बस जाऊन 12 मिनिटं झालेली आहेत. सो इथून पुढे 12 मिनिटं झालेले होते. सो याचाच अर्थ किती वाजले होते? 7:17 झाले होते आणि तिला तर 7:35 ला बस मिळणार आहे. सो टाइम होता त्यावेळेला 7:17. सो 7:17 हे उत्तर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सो इथे थोडीशी मिस्टेक झाली. ते वाय आहे, बी लिहिलं होतं. सो इथे जे क्वेश्चन मार्क आहे इथे काय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. EYFURHQTQX. सगळ्यात पहिला आपण ह्याच्यासाठी ना ABCD लिहून घेऊया. सो ओके. सो आता सगळ्यात पहिला बघा. सगळ्यात पहिला यू विल फाइंड द रिलेशन बिटवीन हे फर्स्ट अल्फाबेट्स EFH and Q. ओके. सो ई मध्ये जर मी 1 ऍड केला तर आपल्याला नेक्स्ट डिजिट मिळतोय F, राईट. आणि F मध्ये जर मी 2 F मध्ये परत +1 केला तर मला H मिळतोय, राईट. मग H मध्ये जर मी परत 1 केला तर मला काय मिळेल? H मध्ये परत 1 ऍड केल्यावर काय मिळेल? J. ओके. सॉरी इथे 2 आहे. वापस लेबल.
परत करणे ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सो इथे आपल्याला पॅटर्न दिलेला आहे EYP, FUR, HQT आणि QIX. तर ह्याचं आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल हे फाइंड आउट करायचं आहे. EYP, FUR, HQT and नंतर क्वेश्चन मार्क आहे QIX. ओके, याच्यासाठी आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिलं आपण ABCD लिहून घेऊया Z पर्यंत. ABCDEFGHIJKLMNPQRSTUVWXY आणि Z. ओके, सो सगळ्यात आधी बघा, आपण इथे जर याला व्यवस्थित बघितलं तर आपल्याला जे फर्स्ट अल्फाबेट आहे सगळ्यांचे हे थोडे आसपास दिसत आहेत, राईट. ई नंतर F, मग GH. ओके, त्याच्यानंतर काय येईल, ई मध्ये +1 केला तर आपल्याला F मिळतोय. ई मध्ये +1 केला तर F मिळतो. F मध्ये +2 केला तर आपल्याला H मिळतो. H मध्ये +3 केल्यावर काय मिळेल, 1 2 3 J, राईट. H, F मध्ये 2 ऍड केल्यावर H मध्ये 3 ऍड केल्यावर सॉरी K मिळेल आपल्याला. ओके, K. आणि K मध्ये +4 केल्यावर आपल्याला Q येतोय का, नेक्स्ट अल्फाबेट येतोय का, 2 3, येस. सो इट इज Q. ओके, सो आता आपल्याला अल्टरनेट बघायचं. अल्टरनेट जर आपण बघितलं YFHQ नेक्स्ट, आणि मग जर आपण बघतो हे बॅकवर्ड जात आहेत, राईट. सो आता आपल्याला Y दिसला, सो Y वरून कुठे आलो आपण, U वर. सो 1 2 3 4 मागे गेलो, राईट. सो Y - 4 इज U. परत मागे 4 गेल्यावर U पासून 1 2 3 4 आपण काय करणार, आपण मागे 4 नेणार. सो अजून आपण मागे 4 गेल्यावर काय येत आहे, Q, राईट. आणि परत आपण मागे 4 गेलो, परत आपण मागे 4 गेलो तर आपल्याला काय येईल, M, राईट. आणि M मध्ये अजून आपण -4 घेतला तर आपण पोचतो कुठे, I कडे. ओके, सो नेक्स्ट पॅटर्न आहे लास्ट नंबरचा. सो PRT इथे आणि मग X. ओके, सो P मध्ये जर आपण पुढे जातोय, राईट, PQR म्हणजे आपण 2 अल्फाबेट ऍड केले तर आपल्याला R येतोय. परत 2 अल्फाबेट ह्याच्यामध्ये ऍड केले, T येतोय. परत 2 अल्फाबेट जर आपण ऍड केले तर आपल्याला V येणार. S T मध्ये बरोबर V येणार. V मध्ये जर 2 ऍड केले तर आपल्याला X येणार, राईट. सो ह्याच्यामधून आपल्याला समजते की इथे जे क्वेश्चन मार्क आहे याच्या खाली हे बरोबर आलेत का, EYP बरोबर आलेत, FUR बरोबर आलेत, HQT बरोबर आलाय. आणि इथे काय येणार, KMV. आणि इथे QIX, सो QIX. सो आन्सर इज KMV. ओके, सो पहिल्या लाईन मध्ये आपल्याला 1 2 3 4 असं ऍड केलंय. सेकंड अल्फाबेट्स मध्ये काय झालंय, 4 4 मायनस केलेत अल्फाबेट्स. आणि थर्ड लाईन मध्ये काय केलंय आपण, 2 2 प्लस करत गेलोय. सो आपण लिहिल्याशिवाय हे आपल्याला अरेंजमेंट कळणार नाही, आणि यू हॅव टू लॉजिकली थिंक अँड काउंट. आणि जर तुम्ही असे ABCD A to Z लिहून ठेवलात ना, सो तुम्हाला त्याच्यावर स्किप काउंटिंग करायला इझी जाईल. सो प्लीज सी दॅट वेन एव्हर यू गेट द क्वेश्चन पेपर आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स
तुम्हाला वेळ आहे वाचायला वगैरे, सो यू जस्ट नोट इट डाऊन. ABCDचं असं जर क्वेश्चन असेल तुम्हाला दिसला असेल वाईल रीडिंग द क्वेश्चन पेपर, पटकन तुम्ही हे A to Z जे आहे लिहून ठेवा, सो दॅट यू विल सेव्ह द टाइम फॉर लेटर. सो इथे काय येणार, द आन्सर इज KMV. वेन एव्हर रायटिंग सच क्वेश्चन्स, असं आन्सर जर आपल्याला फाइंड आउट करायचे, ऑलवेज राईट दिस बिसाइड. नेक्स्ट क्वेश्चन, सोबतच्या रस्त्याच्या नकाशाचा अभ्यास करा आणि x ते y पर्यंत कोणत्याही बिंदूला दोनदा स्पर्श केल्याशिवाय शक्यता असणारे सर्व शक्य मार्ग दर्शवणारा पर्याय निवडा. 2 बाण असलेले वक्र व रेषा 2 दिशा मार्ग दाखवतात. सो आपल्याला असे पॉइंट्स फाइंड आउट करायचे सच दॅट एक्स आणि वाय मीट होत आहेत. सो असे वेगवेगळे आपल्याला पाथ फाइंड आउट करायचे आहेत इथे. सो इफ आय सी, पहिला पाथ जर मी बघितला, तो पहिला मी इथून निघू शकते, राईट. मी इथून जाऊ शकते पहिला गोल करून, पहिला सर्कल वरून, परत मी इथे मेन रोडला येऊन इथे जाऊ शकतो, राईट. सो दिस विल बी माय फर्स्ट पाथ. असं जाऊन परत इकडे जाऊन परत मध्ये अँड देन वाय. ओके, सो दिस विल बी माय फर्स्ट पाथ. सो माझी फर्स्ट पाथ मी इथे ड्रॉ करून ठेवते, सो दॅट तुम्हाला इझी जाईल बघायला. पहिला मी असं केलं, मग मी अशी गेली, मग मी अशी आले परत, राईट. सो दिस इज माय फर्स्ट पाथ. ओके, ओके. नाव सेकंड पाथ. सो सेकंड पाथ कशी असेल, सेकंड पाथ माझी इथून मी जाणार, ओके, राईट. मी इथून मधून जाणार आणि आता सेकंड वाला जो कोण आहे त्याला मी पास करणार आणि मग वायला रीच होणार. सो ही माझी सेकंड पाथ असेल, राईट. सेकंड पाथ अशी असेल, पहिला मी अशी स्ट्रेट गेली, असं, देन असं, देन दिस इज माय सेकंड पाथ. थर्ड पाथ कशी असू शकते, third can be just a straight line x to y, right. This can be my third one. So third one is just a straight line अशी. आणि fourth one कशी असू शकते, fourth one can be like this. इथून मी हा पूर्ण टर्न घेतला गोल, and then इथून यू टर्न, सॉरी I mean the round half semicircle. So हा असा आहे, असं आहे, राईट. सो माझा फिफ्थ वाला कसा असेल, फिफ्थ वाला सेम, जर मी इकडच्या साईडला सेम जे वरती केलं तेच अप्लाय केलं, असं जाऊन पहिला वाला सर्कल अँड देन असा. सो दिस विल बी माय फिफ्थ वन. ओके, आणि मग नेक्स्ट वन कशी असेल, असं. दिस कॅन बी बाय नेक्स्ट वन. सिक्स्थ वन अशी गेली, असं, राईट. हे झाला सिक्स्थ वन. आणि आता सेवन्थ वन. सेवन्थ वन मी जर इथून जाऊन असं जाऊन असं जाऊन अशी गेली, तर हा माझा सेवन्थ वन असू शकतो, राईट. सो सेवन्थ वन असणार आहे हे असं जाऊन असं, मग टोटली ऑपोजिट, मग असं आणि मग असं. एट वन डिरेक्टली असं असू शकतं, ते एक राहिलं आहे आपलं, राईट. एट वन आणि नाईन्थ वन कॅन बी लाईक दिस, इथून जाऊन टोटली इकडून जाऊन इकडे, सॉरी वेट,
इन दिस वन असंही असू शकतं 9th वन. सो 9th वन कॅन बी असं. Right? So these are the possible paths. So इथे किती possible paths आहेत? 9. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील घनाकृतीपासून पुन्हा घन तयार केला असता आकृतीप्रमाणे दिसेल ते ओळखा. सॉरी. सो इथे एक असा पॅटर्न दिलेला आहे आणि त्याच्यामधून हे जर क्यूब्स बनवले तर ह्यामध्ये कोणतं क्यूब बरोबर असेल हे आपल्याला सांगायचं आहे. ओके. सो याच्यामधून कोणते क्यूब्स फॉर्म झाले असतील. सो ऑलवेज याच्यामध्ये एक टेक्निक आहे. ऑलवेज नोट दॅट हे जे ऑपोजिटला असतात ना, म्हणजे जे अल्टरनेट असतात वन बॉक्स सोडून जे इथे असतात हे जे असतात हे कायम ऑपोजिट फेसेसला येणार. ओके. सो इथे एक सोडून जो असेल 5 आणि 1 हे जे काय असणार आहेत हे ऑपोजिट साईडला असणार आहेत. सो 5च्या ऑपोजिट काय असणार आहे? 1. ओके. 5च्या ऑपोजिट असणार आहे 1. ओके. आणि आता 2च्या ऑपोजिट कोण असणार आहे? 1 सोडून 3. ओके. एक अल्टरनेट सोडून 3. सो 2च्या ऑपोजिट कोण असणार आहे? 3. ओके. आणि आता राहिलेले कोण आहेत? 4 आणि 6. ते एक दुसऱ्याच्या आजूबाजूला असतील. 4 आणि 6. सो 4च्या ऑपोजिट असेल 6. हे दोन एक दुसऱ्याच्या ऑपोजिट असतील. ओके. सो आपल्याला ऑपोजिट फेसेस मिळालेले आहेत. सगळ्यात पहिला इथे बघा. आता 5 4 2. ओके. 5 4 2. 5 4 2 हे दुसऱ्याचे एक दुसऱ्याचे नेबर्स मीन्स शेजारी असू शकतात. राईट. 5 4 2 इथे मला शेजारी दिसतात. याचाच अर्थ हा क्यूब बरोबर आहे. ओके. 5 4 2. इथे काय आहे? 1 2 5. 1 2 5. 1 2 5. ओके. आता इथे बघा 1 आणि 5 हे शेजारी आलेत. पण हे शेजारी येऊ शकतात का 1 आणि 5? नाही. बिकॉज दे आर ऑपोजिट. ते ऑपोजिट असू शकतात. ते शेजारी नाही येऊ शकत. सो दिस इज wrong. This cube is wrong. Next 3 1 4. So 3 1 आणि 4. So they can be neighbors. Okay. 3 1 4 can be neighbors. So हा क्यूब बरोबर आहे. 3 आणि 4 1 आणि 3. राईट. ओके. नेक्स्ट वन 5 3 6. 5 3 and 6. 5 3 and 6. Yes, they can be neighbors. This is also correct. So कोणता कोणता क्यूब? If this is 1, हा 2 आहे, हा 3 आहे आणि हा 4 आहे. सो सेकंड सोडून बाकी 3 बरोबर आहेत. सो 1 3 and 5 आर राईट. सगळ्यात पहिला आपण इथून काय केलं? हे जे लिहिलेलं आहेत ना हे पॅटर्न इथून आपल्याला आपण ऑपोजिट काढले की कोणाच्या ऑपोजिट कोण येतं. सो जे काही अल्टरनेट एक प्लेस सोडून जे काही अल्टरनेट असतात ते एक दुसऱ्याच्या ऑपोजिट असतात. सो 5 मधला एक टाईल मधला एक प्लेस आपण सोडला आणि मग आपल्याला खाली 1 दिसतं. सो 5 आणि 1 काय असेल? एक दुसऱ्याच्या ऑपोजिट असतील. सो 2 लीव 1 प्लेस आणि मग 2 नंतर 3. सो हे दोन ऑपोजिट असतील. सो आपण 5च्या 1 ऑपोजिट 2च्या 3 ऑपोजिट आहे आणि 4 आणि 6 राहिलेले हे दोघे एक दुसऱ्याच्या ऑपोजिट असतील. सो 4 आणि 6 ऑपोजिट. सो आता हे जे ऑपोजिट आहे 5 1 2 3 4 6 हे एक दुसऱ्याच्या शेजारी नाही आले पाहिजे बिकॉज दे आर ऑपोजिट टू इच अदर्स. राईट. सो एक दुसऱ्याच्या आजूबाजूला नाही आले पाहिजे. पण इथे काय होत आहे? 5 आणि 1 काय आहेत? ऑपोजिट आहेत तरी पण ते एक दुसऱ्याच्या आजूबाजूला येत आहेत. म्हणून हा जो सेकंड नंबरचा आहे तो क्यूब चुकीचा आहे. ओके. दिस इज हाऊ वी डू इट. असे तुम्हाला हिंट्स माहिती असले पाहिजे, तुम्हाला ट्रिक्स माहिती असले पाहिजे सो दॅट तुमचं जे क्वेश्चन्स आहे तुमचं जे आन्सर आहे ते सेकंड्समध्ये सॉल्व्ह होईल. नेक्स्ट. खाली एक अंक मालिका दिलेली आहे. त्यातील प्रत्येक अंक एका नियमाला धरून आलेला आहे. तर ह्या अंक मालिकेत न बसणारा अंक सो इनकन्सिस्टंट नंबर.
न बसणारा नंबर कोणता आहे? सो डज नॉट फिट. ओके, सो इफ विल लुक केअरफुली, 5, 13, 29, 63 आणि 125, राईट. आता 5 पासून 13 कडे आपण कसं जाणार? सगळं इन्क्रीजिंग आहे, सो याचा अर्थ काहीतरी मल्टिप्लाय, काहीतरी प्लस होत आहे. सो 5 पासून 3 आपण इंटू 2 प्लस 3 करू शकतो, म्हणजे 5 2 जा 10 प्लस 3 13. तसंच 13 2 जा 26 प्लस 3 29. तसंच इथे आपण जर 29 इंटू 2 केला, 29 इंटू 2 18 58, राईट. 58 प्लस 3 केलं तर काय आला पाहिजे? 61 आला पाहिजे. इथे इंटू 2 प्लस 3 केल्यावर इथे काय आला पाहिजे? 61 आला पाहिजे, राईट. इथे 61 आला पाहिजे. 61 मध्ये आपण इंटू 2 केला आणि प्लस 3 केला तर येत आहे का? 125. येस. सो 125 इज ऑल्सो राईट, 29 इज राईट, 13 इज राईट अँड 65 इज राईट. फक्त हा इनकन्सिस्टंट नंबर आहे. इथे हा 63 नसला पाहिजे, तर 61 असला पाहिजे. सो विच इज द इनकन्सिस्टंट, विच इज द रॉंग वन? 63 इज द रॉंग वन. सो इंटू 2 प्लस 3 केलेला आहे आपण सिरीज मध्ये. नेक्स्ट, ओके. सो इथे बघा, समोर इथे मधलेच फक्त जो कॉलम आहे ना, तो फक्त सगळ्यात जास्त वाटतोय, आणि जे बाजूचे आहे ते नंबर छोटेच वाटतात. सो याचा स्क्वेअर जरी घेतला, म्हणजे स्क्वेअरची जरी ऍडिशन घेतली तरी इतकं 370 नाही आहेत. ओके, सो वी विल जस्ट यूज अ हिंट, यू विल यूज अ क्यूब्स. ओके, आपण क्यूब्स काढून बघूया. 3 चा क्यूब आणि प्लस करूयात, बिकॉज इथे नेगेटिव्ह मायनस केल्यावर एवढा व्हॅल्यू नाही येणार. सो 7 चा क्यूब करून बघूयात. सो 3 चा क्यूब इज 27 आणि 7 चा क्यूब इज 343. ओके, सो यांना ऍड करा. काय येतं? 073, 370 आला, राईट. सो दिस इज राईट. दिस इज ऍडिशन ऑफ बोथ द क्यूब्स. आजूबाजूचे जे क्यूब्स आहेत त्यांचं ऍडिशन आहे. सो 2 चा क्यूब प्लस 6 चा क्यूब, विच इज 8 प्लस 216. So it is 422, 224. So this is also right. आता इथे काय असेल? इथे 1 चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर, जो आपल्याला माहित नाहीये, तो काय आला पाहिजे? 730 आला पाहिजे. सो याचाच अर्थ, जर आपण हा जो 1 आहे, 1 चा क्यूब, सॉरी 1 चा क्यूब, हा जो 1 चा क्यूब आहे जर इथे पाठवला, सो 1 चा क्यूब काय आहे? 1च आहे. सो एक्स क्यूब इज इक्वल टू 730 मायनस 1. 730 म्हणजे 729, राईट. सो 729 चा 1/3 म्हणजे रूट काढायचा आहे. सो काय येतो? इट इज 9. ओके, 9 चा क्यूब 729 येतो. सो उत्तर काय असेल इथे मध्ये? 9. एक्सच्या जागेवर काय येईल? 9. सगळ्यात आधी आपण जे बाजूचे नंबर्स आहेत त्यांचे क्यूब घेतले आणि त्यांची सम घेतली. नंबर बघताच लक्षात येतं की जे मिडल नंबर्स आहेत ते खूप म्हणजे बाजूचे नंबर्स खूप स्मॉल असल्यामुळे जे मधले नंबर्स आहेत त्यांचे क्यूबच घेतले असतील बाजूच्या नंबर्सचे आणि मग ऍड केलं असेल. बिकॉज जरी आपण स्क्वेअर घेतला तरी आपण एवढं नाही आहेत, बिकॉज सी 7 7 49 प्लस 9, 9 प्लस 9 18 आणि 58. सो एवढा नाही आहेत त्यांचा सम. जर आपण क्यूब घेऊन त्यांचं सम केलं तर एवढी मोठ्या व्हॅल्यूज येतात. ओके, सो वी अप्लाइड द लॉजिक ऑफ क्यूब. सो 2 क्यूब प्लस 6 क्यूब काय आला? 224 आला. 1 क्यूब प्लस एक्स क्यूब, एक्स माहिती नाही आपल्याला, सो एक्स तसाच लिहिलाय 730. आणि जेव्हा हा 1 इकडे जातो तर नेगेटिव्ह होतो. 730 मायनस 1 इज 729 आणि एक्सचा क्यूब. सो ह्याचा काय झालं? रूट झाला, थर्ड रूट. सो 1/3 रेज टू 1/3 येतं. सो 729 चा कशाचा क्यूब आहे? 729 9 चा क्यूब आहे. सो द आन्सर इज 9. सो अगेन तुम्हाला क्यूब्स ही पार्ट असले पाहिजे. ऍटलिस्ट हे सुद्धा तुम्हाला 15 पर्यंत पार्ट असले पाहिजे क्यूब्स. ओके, आणि स्क्वेअर्स हे तुम्हाला 30 पर्यंत असे क्लिक झाले पाहिजे. इट शुड बी द टिप ऑफ युअर टंग. नेक्स्ट क्वेश्चन.
एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ती 45 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने वळते व ती डी अंतर धावते व मग 90 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व डी अंतर धावते व मग 45 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते, तर आता कार कोणत्या दिशेने धावते? ओके, सो सी, सगळ्यात आधी काय झालंय, सगळ्यात पहिला कार 45 डिग्री गेली आहे, राईट, आणि ती अकॉर्डिंग टू द क्लॉक गेली आहे, अशी गेली आहे, राईट, असं अकॉर्डिंग टू द क्लॉक म्हणजे जसे घड्याळाचे काटे कसे फिरतात असे, तसंच. ओके, सो आपण पॉझिटिव्ह घेणार. तर त्याच्यानंतर ती परत 90 डिग्री घड्याळच्याच काट्याच्या अकॉर्डिंग केली आहे, म्हणून आपण 90 डिग्री पण प्लस मध्ये घेणार. जेव्हा पण आपल्याला हे असे सम्स करायचे असतात आणि जेव्हा आपल्याला घड्याळच्या काट्यांच्या अकॉर्डिंग बोलले तर आपल्याला प्लसच घ्यावं लागतं आणि विरुद्ध बोलले तर आपण मायनस घेणार. सो त्याच्यानंतर तिसऱ्या वेळा परत काय घेतलं त्यांनी, घड्याळच्या विरुद्ध 45 डिग्री गेलं, राईट. सो आता ह्याला प्लस मायनस केल्यावर काय, तर हे 45 45 45 मायनस 45 कट झालं आणि राहिला काय 90 डिग्री, आणि हा 90 डिग्री कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. सो जर आपण असं घेतलं, ओके, नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट ईस्ट आणि साऊथ असं घेतलं, तर सगळ्यात पहिला 45 डिग्री 90 डिग्री म्हणजे पहिला आधी 45 डिग्री आपल्याला 90 डिग्री पॉझिटिव्ह मिळाल्या म्हणून आपण घड्याळाच्या काट्याच्या अकॉर्डिंग झालोय. सो इथे 90 डिग्री परत 45 डिग्री, हा 45 डिग्रीचा कोन आहे आणि हा कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. परत 90 डिग्री, पहिला 45 डिग्री परत, बिकॉज 90 डिग्री मिळाले पॉझिटिव्ह म्हणून आपण क्लॉकवाईज. आपल्याला निगेटिव्ह मिळाला असतं तर आपण बॅक साईड गेलो असतो. सो 90 डिग्री पॉझिटिव्ह, इट मीन्स 90 डिग्री लाईक दिस. आणि कुठे थांबलाय हा, कुठे फेस, ईस्ट. सो पूर्व is the answer, east, 90 degree east. Okay, so 90 degree east is the answer, east. सगळ्यात पहिला आपल्याला डिस्टन्स आपण हे बघितलं की किती डिग्रीजने ते फिरत आहे, सगळ्यात किती डिस्टन्स ते जात आहे. सगळ्यात पहिला क्लॉकवाईज 45 डिग्री गेला म्हणून पॉझिटिव्ह घेतला, परत क्लॉकवाईज सेकंड टाइमला 90 डिग्रीज घेतला म्हणून मी प्लस केला. नंतर काय झालं, नेगेटिव्ह म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज, सो म्हणून मी नेगेटिव्ह 45 डिग्री घेतलं. सो 45 कट झाला, 90 राहिला. सो जेव्हा मी ह्याला डिरेक्शन मध्ये घेतलं तर 90 पॉझिटिव्ह होता म्हणून मी क्लॉकवाईज घेतला आणि 90 इथे असतो आणि तो कुठे आहे, ईस्ट. सो ईस्ट इज द आन्सर. आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स आणि आन्सर्स जे काही कळाले असेल. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क, अँड तुम्ही आमच्या टेलिग्राम लिंकवरही जाऊन तुम्ही आम्हाला जे काही डाऊट्स असतील ते तिथे पोस्ट करू शकता. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.